आतापर्यंत छापून आलेल्या महाराजांच्या लीला. एकदा एक वकील शिर्डीस आले होते. ते मशिदीत गेले व बाबांच्या पाया पडले व त्यांना दक्षिणा देऊन खाली बसले. ते बसल्याबरोबर महाराजांनी त्यांच्याकडे तोंड करून असे उद्गार काढले. काय लोक लबाड असतात. पाया पडतात, दक्षिणा देतात आणि आतून शिव्याही देतात. नंतर वाड्यात गेल्यानंतर वकील साहेब मला सांगू लागले, महाराजांनी मजवर ताशेरा झाडला तो अगदी बरोबर आहे. आमच्या येथील मुन्सफ साहेब आजारीपणाची रजा घेऊन शरीर प्रकृती सुधारण्यासाठी निघालेले येथे येऊन राहिल्याले. आम्ही वकिलांच्या खोलीत त्यांची बरीच थट्टा करीत होतो आणि महाराजांची निंदाही करीत होतो. त्यांची खूण महाराजांनी दिली इतपर मी असे करणार नाही. अशा तऱ्हेचे शेकडो अनुभव नित्यशा येतात आणि त्यावरून मनात असे वाटते की आपण कुठेही काहीही केले तरी महाराजांस ते अंतर्ज्ञानाने कळते. असेही अनुभव आले आहेत की कोणा संबंधाने आपल्या मनात नुसता वाईट विचार जरी आला आणि जरी कोणाजवळ आपण त्याचा उच्चार केला नाही तरी तो महाराजांस कळतो. हे मनात वाटले म्हणजे साहजिकच आपल्या आचरणावर त्याचा परिणाम होतो. अर्थात केक जन्माचे संस्कार एकदम जात नाहीत, पण हळूहळू वृत्ती निवळू लागते आणि कालांतराने तरी जन्मांतराने का होईना वृत्ती पूर्ण निर्मल होईल असा भरवसा वाटतो. महाराजांचे सर्व साक्षी बांधले म्हणजे दुसरा फायदा होतो तो असा, मनाला अशा तऱ्हेचा धीर वाटतो, असे वाटू लागते की आपले बाबा आपल्याला सांभाळायला नेहमी जवळच आहेत आणि आपल्याला भिण्याचे काही कारण नाही. एकदा माझे एक मित्र रात्री बहिर्दिशेला गेले असता त्यांना सरतर असा आवाज ऐकू आला. अर्थात त्यांना वाटले की एखादा साप येत आहे. साहजिकच ते घाबरले, पण साप बीप काही निघाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते माझे मित्र बाबांच्या भेटीला गेले आणि पाया पडू लागले. तेव्हा बाबा म्हणाले, अरे या न्यावे का तू परसाकडाला गेलास तरी मी तेथे नसतो काय. एकदा एक मुसलमान डॉक्टर शिर्डीस येऊन राहिला होता. तो शिर्डीस येऊन राहिल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्याच्यावर जळगाव कोर्टात फौजदारी खटला कोणी दाखल केला व त्यांचे समन्स त्याला शिर्डीला लागले. तारखेच्या आदल्या दिवशी श्रीच्या जवळ जळगावाला जाण्याची परवानगी तो मागू लागला. तेव्हा श्री म्हणाले, आज जाऊ नकोस, उद्या जा. त्याने सांगितले, बाबा आज गेलो तरच तारखेला जाऊन पोचेन, उद्या गेलो तर उशीर होईल. श्री म्हणाले, काही काळजी करू नकोस, तू आज न जाता उद्याच जा. असे महाराजांचे आश्वासन मिळाल्यावर तो अर्थात राहिला आणि दुसऱ्या दिवशी गेला. तो परत आल्यावर सांगू लागला, आदल्या दिवशी खटला निघालाच नाही. मॅजिस्ट्रेट साहेबांनी दुसऱ्या दिवशी घेतला आणि फिर्यादी व त्याचे साक्षीदार यांची उलट तपासणी स्वतः मॅजिस्ट्रेट साहेबांनीच करून आरोपीस म्हणजे डॉक्टराला सोडून दिले आणि फिर्यादाकडून त्याला नुकसान देविले. अर्थात डॉक्टराला फार आनंद झाला आणि त्याने महाराजांकडे परत आल्यावर पेढे वाटले आणि ते वाटीत असता वरील हकीकत त्याने मला सांगितली. डॉक्टर आणखी असेही म्हणाला की खटला चालला असता पहिल्यापासून अखेरपर्यंत महाराज मॅजिस्ट्रेटच्या जवळ खुर्चीवर बसले आहेत असे मला दिसत होते. हा त्याचा भास असेल, पण निरनिराळ्या गावी व निरनिराळ्या वेळी
जागतिकतेत आपणास महाराजांचे उद्घट दर्शन झाल्याचे पुष्कळ विश्वासपात्र लोक सांगतील. पण ही कदाचित त्याचीच मनाची भावना किंवा कल्पना असेल असे म्हणता येण्यासारखी असल्यामुळे तशी उदाहरणे येथे देत नाही. श्री साईबाबा प्रसन्न विले पार्ले येथे श्री साई हनुमान नावाचे सुंदर नवीन मंदिर आहे. त्या ठिकाणी हनुमान जयंत्युत्यात रविवार तारीख 4/4/21 रोजी कीर्तनाचे आरंभी कीर्तनकार कृष्णाजी वासुदेव खरे यांनी स्वरचित म्हणलेले अष्टक श्री साई हनुमान अष्टक श्लोक. श्री साई यत्प्रसादे रमणीय अशी मूर्ती सन्मुख ठेली, वाटे पश्चिम देशी मठ करुनिया देवता स्थापियेली. भक्तांच्या पूर्वाया सफळही मनीषा वाट पाहे कृपेने, तो साई हनुमान प्रेम भरुनी पाडू चला दृष्टीने. सानंदे वरद हस्ता करुनी जवळी जो वाटते वाहत आहे, होवोनी कर्मयोगी निजहित सकळा साज्ञा सांगत आहे. कर्मी दास दक्ष परी उदास स्वमनी राहोनिया आचरा, ध्यानी आणूनी बोला निशिदिनी अहो त्या रामदासा स्मरा. ईशमेम असे आणि अगे भरलेले कोंदिणी चित्तशक्तीने, त्या ईश्वर स्वरूपाविणे स्थिरतवरी देखेची न दृष्टीने. पाही येथुनी तेथेही वरची तो भासे हरी आवया. झेलाच्या शिखरी सखोल कुहरी सर्वत्र त्वाते वधा. हरुनी सकळ तापा सौख्य द्याया जीवासे. निकट ताटे उभा तो पारला ग्रामवासी. सुरुचिर रमणी ही मूर्ती ती पाहण्याला, निशिंद दिनी मन धेवो तेथेही धावण्याला. नुरली भक्ती विणेच अन्य मनीषा हा बोध होवो मना. भक्ती प्रेम विणेही ज्ञान न लगे, हे तो जही भावना. ज्ञानाने अभिमान नित्यची नवा तो आड येईल की. भक्ती प्रेम ही एक वस्तूच असे जी सौख्य देईल की. मानी आणि भ्रमे न दूरची करा, हा भक्तीचा चांगला सोपा आणि बराच मार्गही जगी. संताही जो वर्णिला, हा तो देईल सौख्य मोक्ष सकळा. विश्वास ध्याते याते धरा. श्री साई हनुमान होईल कृपा, संदेह नाही जरा. नमन फरीत भावे साई पादांबुजाला. आवडी तुझी सदा दे वासुदेवा मजाला. मदत सतत हे मी भक्ती तुझी करावी. सकळ त्यजुनी भावे कास तुझी करावी. केका. प्रसन्न वदने पहा प्रभू जराही दिनाकड. दयाब्धी तुम्ही हो असा सतत हाची डंका झडे. असे सतत एकता दुरी कराल या पामरा. प्रभो मग नसे मला जगी तुझा खरा आसरा. मध्यंतरी 1 तास गाडी बसायची यावयास. वाटले हा अवकाश लावू की कामास एखादिया.